सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिय LIC चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. 26 ऑगस्ट 2025 रोजी हरतालिका मातेचं व्रत आहे आणि हरतालिका मातेचं व्रत हे सर्व कुमारिका मुली तसेच सुवासिनी स्त्रिया ह्या अगदी मनापासून आणि श्रद्धेनं करतात. या दिवशी सर्व कुमारिका मुली तसेच सर्व स्त्रिया ह्या दिवसभर हरतालिका मातेचा उपवास करतात आणि त्यानंतर त्या हरतालिका मातेचं पूजन करतात. सर्व विधिवत ते पूजा अर्चा सर्व करतात आणि दिवसभर उपवास करतात आणि तो उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडतात. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की ह्या दिवशी जी पण महिला हरतालिका मातेचं व्रत करणार आहे त्याने ही कथा ऐकायची असते आणि ही कथा जेव्हा आपण जेव्हा ऐकतो त्याच वेळेला आपण केल्या व्रताचं फळ आपल्याला मिळतं. यासाठी नक्कीच सर्व महिलांनी आणि स्त्रियांनी हरतालिका मातेची कथा ही नक्कीच आवर्जून ऐका. तर आता हरतालिका मातेचं व्रत आपण श्रद्धेनं आणि मनापासून सर्व मुली आणि स्त्रिया करत असतो. पण काहींना माहिती नाही की हरतालिका मातेचं आपण जेव्हा व्रत करतो त्या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाच्या साड्या नेसायच्या आहेत. कारण काही रंग हे आपल्यासाठी शुभ असतात आणि ते अशा कार्यक्रमाला किंवा असं जे आपण उपवास किंवा पूजन करतो त्यावेळेला हे शुभ रंग आवर्जून नेसावेत. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हीच माहिती देणार आहे कोणत्या रंगाच्या साड्या ह्या शुभ आहेत आणि हरतालिका मातेच्या व्रता दिवशी आपण कोणत्या रंगाच्या साड्या नेसायच्या आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या आपण घालायच्या आहेत याविषयी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. आपण हरतालिका मातेचं व्रत करतो किंवा आपण इतर जे पण व्रत वटपौर्णिमा असू दे किंवा जे पण देवाचे उत्सव असतात ते आपण सर्व मनापासून सर्वजण करत असतो. पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काही रंगांना आणि त्याच पद्धतीनं काही गोष्टींना खूप असे महत्त्व आहे आणि ते रंग त्या गोष्टी आपण जर आचरणात आणल्या आणि त्यानंतर जर आपण विधिवत जे कोणते पण व्रत असो ते जर केले तर त्या व्रताचे फळ आपल्याला लगेच मिळते. आणि त्यामुळे तुम्हाला ह्या दिवशी ज्याच पद्धतीने तुम्ही वटपौर्णिमेला सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ टाकला होता बघा, वटपौर्णिमे दिवशी सुद्धा ह्या रंगाच्या साड्या तुम्हाला नेसायच्या आहेत. त्याच पद्धतीनं हरतालिका मातेचं व्रत हे सुद्धा खूप आणि खूप श्रेष्ठ असे व्रत आहे. आपण मनापासून उपवास करणार, व्रत करणार, पूजाविधी करणार, पण आपल्याकडून ह्या चुका होता कामा नये यासाठी तुम्ही ह्या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या नेसाव्या याविषयी मी तुम्हाला सांगते. तर ह्या दिवशी ना आपल्याला जास्त करून लाल रंगाच्या साड्या नेसायच्या आहेत. आता लाल रंग तुम्हाला माहिती आहे की सुवासिनी महिलेचं प्रतीक आहे. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये लाल रंगाचा वापर करतो. आता कुंकू हे सुद्धा लाल कलरचं असतं. त्याच पद्धतीने तुम्हाला पिवळ्या रंगाच्या सुद्धा साड्या ह्या दिवशी परिधान करायच्या आहेत. पिवळा रंग हा सुद्धा खूप श्रेष्ठ मानला गेलेला आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पिवळा रंग ही हळदीचा रंगसुद्धा पिवळाच आहे. तर ह्यासाठी तुम्ही पिवळ्या रंगाची सुद्धा ह्या दिवशी साडी नेसू शकता. त्यानंतर तुम्ही केशरी रंगाची सुद्धा साडी नेसू शकता कारण केशरी रंगसुद्धा खूप शुभ मानला गेलेला आहे. त्याच पद्धतीनं सर्वात महत्त्वाचा रंग म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग हा सुवासिनी महिलेचं प्रतीक आहे आणि त्याच पद्धतीनं आपण हिरवा रंग हा कोणता जरी कार्यक्रम असला आपल्या घरामध्ये जास्त करून सुवासिनी महिलांचा कोणता जो पण शुभ कार्यक्रम असला तरी सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण हिरव्या रंगाची साडी आवर्जून नेसतो आणि हिरवा रंग खूप आणि खूप शुभ आहे. त्यासाठी तुम्ही सर्व महिलांनी या दिवशी हिरव्या रंगाची साडी नक्कीच परिधान करा. आता मी तुम्हाला हे जे कलर सांगितले हे कलर महिलांनी ह्या दिवशी ह्या रंगाच्या साड्या नक्कीच नेसा आणि ह्या रंगाच्या साड्या सहजरित्या तुमच्याकडे अवेलेबल नक्कीच असतील. तर आता हे रंग खूप शुभ मानले गेले आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जेव्हा आपण कोणत्या देवदेवतांची पूजा करतो, कोणता पण आपल्या घरी कार्यक्रम करतो, जो कोणताही धार्मिक कार्यक्रम करतो त्या सर्व सणांमध्ये आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये आपण जास्त करून हे रंगच परिधान करतो आणि ह्या रंग आपल्यासाठी खूप शुभ असतात. त्यासाठी सर्वांनी ह्या साड्या नक्कीच त्या दिवशी हरतालिका व्रता दिवशी नेसा. आता काही महिलांकडे जर ह्या रंगाच्या साड्या जर नसतीलच तर फक्त त्यांनी दुसऱ्या रंगाच्या साड्या नेसायच्या. फक्त त्यांनी कोणत्या रंगाच्या साड्या नेसायच्या नाहीत याविषयी सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर ह्या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाच्या साड्या आवर्जून म्हणजे कोणत्या रंगाच्या साड्या अजिबात नेसायच्या नाहीत. तर आपल्याला ह्या दिवशी पांढऱ्या रंगाची साडी चुकूनही हरतालिका मातेच्या व्रता दिवशी नेसायची नाही. कारण पांढरा रंग हा तुम्हाला माहीत आहे कशासाठी वापरतात. त्यासाठी पांढऱ्या रंगाची साडी आपल्याला ह्या दिवशी अजिबात वापरायची नाही. त्याच पद्धतीने तुम्हाला काळ्या रंगाची साडीसुद्धा हरतालिका मातेच्या व्रता दिवशी वापरायची नाही. कारण आपण कोणते पण आपलं धार्मिक कार्यक्रम असू दे म्हणजे जे पण आपण देवदेवतांची पूजा करतो, अर्चा करतो त्यावेळेला आपण जास्त करून हे रंग जे असतात काळा, पांढरा हे जे रंग असतात हे रंग आपण त्या दिवशी नाही परिधान करत. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हे रंग त्या दिवशी परिधान केले जात नाहीत. यासाठी तुम्ही ह्या दोन रंगाच्या साड्या नेसायच्या त्या दिवशी नाही. ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जे कलर अवेलेबल आहे त्यापैकी एखादी नेसले तरी चालू शकते. पण मी तुम्हाला मेन कलर सांगितले की कोणते कलर तुम्हाला त्या दिवशी घालणं अतिशय शुभ आहेत. पण त्या कलरपैकी जर तुमच्याकडे नसेल कलर लाल किंवा हिरवा, पिवळा, केशरी चुकून जर एखाद्या महिलेकडे नसेल
साडी त्या रंगाची, तर तुम्ही काळा आणि पांढरा रंग सोडून इतर रंगाची साडीसुद्धा त्या दिवशी परिधान करू शकता. तर आता मी तुम्हाला साड्यांचं सांगितलं, तर आता मी तुम्हाला बांगड्यांचं सांगते. त्या दिवशी आता हरतालिका मातेचं व्रत आहे, तर आपण इतर वेळेला हातामध्ये फक्त एखादा कंडा वगैरे घालतो. काही स्त्रिया म्हणजे ते सुद्धा घालत नाही, कारण जॉबमुळे त्यांना ते तिथं चालत नाही यासाठी. पण त्या दिवशी हरतालिका मातेच्या व्रता दिवशी तुम्हाला जमत असेल तर शक्य होईल तेवढ्यातल्या तेवढ्या तुम्ही 2 किंवा 4 तरी हिरव्या बांगड्या आपल्या हातामध्ये नक्कीच परिधान करा, कारण हिरव्या बांगड्यासुद्धा खूप आणि खूप महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहे. आणि अशा दिवशी जेव्हा पण आपण एखादा व्रत करतो, उपवास करतो, अगदी मनापासून श्रद्धेनं सर्व नियम पाळून आपण हे व्रत करणार, उपवास करणार, त्या दिवशी तर तुम्ही निदान ह्या रंगाच्या बांगड्या आपल्या हातामध्ये नक्कीच परिधान करा. तर तुम्ही लाल रंगाच्या आणि लाल रंगाच्या ह्या 2 पैकी तुम्ही कोणत्या तरी बांगड्या आपल्या हातामध्ये परिधान केल्या तरी सुद्धा चालू शकते. फक्त त्या दिवशी आपल्याला आपल्या हातामध्ये बांगड्या ह्या घालायच्याच आहेत. तर आता कोणत्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाही, तर तुम्हाला काळ्या कलरच्या, पांढऱ्या कलरच्या या दोन्ही रंगाच्या बांगड्या तुम्हाला हातामध्ये चुकूनही घालायच्या नाही. कलर सांगितले, जास्त करून हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही हातामध्ये परिधान करू शकता. तर आता मी हे तुम्हाला सर्व सांगितलं की कोणत्या बांगड्या घालायच्या किंवा कोणत्या रंगाच्या साड्या आपण त्या दिवशी परिधान करायच्या. तर आपण अगदी मनापासून श्रद्धेने हे व्रत करतो, ह्यासाठी तुम्ही एवढे रंग तरी नक्कीच तुमच्याकडे अवेलेबल असतील, त्यातले तुम्ही नक्कीच परिधान करा. तर आता हे मी तुम्हाला बांगड्यांचं आणि साड्यांचं सांगितलं. तर आता मी तुम्हाला सांगते की टिकली कोणती लावायची. जास्त करून त्या दिवशी तुम्हाला टिकलीचा वापर करायचा नाही, कारण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आणि आपल्या स्वामींच्या केंद्रातसुद्धा हेच सांगितलं की ज्या दिवशी धार्मिक कार्यक्रम असतील किंवा कोणताही सण समारंभ असेल आणि इतर वेळेला सुद्धा सांगितलं की आपल्याला फक्त कुंकूच लावायचं आहे. त्यासाठी तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही त्या दिवशी कुंकू लावण्याचा प्रयत्न करा. फक्त तुम्ही टिकली जर लावणार असेल तर काळ्या रंगाच्या आणि पांढऱ्या रंगाची टिकली सोडून तुम्हाला इतर रंगाच्या लाल, पिवळ्या, हिरव्या रंगाची टिकली तुम्ही सहजरित्या लावू शकता. पण शक्यतो होईल तेवढं तुम्ही कुंकवाचं, हळदी कुंकवाचाच वापर त्या दिवशी करा. तर आता मी तुम्हाला साड्या, बांगड्या आणि टिकली ह्याविषयी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिली. तर आता एक सांगते की हरतालिका मातेचं व्रत हे आपण जेव्हा कुमारिका महिला किंवा सुवासिनी महिला करतात, त्यावेळेस सुवासिनी महिला ह्या साडी परिधान करणार, पण काही महिला ह्या ड्रेससुद्धा घालतात. पण शक्य असेल तर त्यांनी त्या दिवशी ड्रेस न घालता नक्कीच साडी परिधान करावी. आता मुलींमध्ये त्यांनी ड्रेस घातले, साडी घातले तरीसुद्धा चालू शकते. त्यांच्याकडे जे असेल ते त्यांनी घालू शकतात. फक्त आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की हरतालिका मातेच्या व्रतामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं काळ्या रंगाची वस्तू आपल्या अंगावर परिधान करायची नाही. कोणतंच नाही. तुम्हाला कानातलं, गळ्यातलं जे पण तुमचं काय असेल, बांगड्या, ड्रेस, साड्या, त्या काळा आणि पांढरा रंग सोडून आपण सर्व वस्तू आपल्या अंगावर परिधान करू शकतो. पण मी ह्यातले मेन रंग जे होते, जे रंग खूप शुभ मानले गेलेले आहेत हरतालिका मातेच्या व्रतामध्ये पूजा करताना, ते रंग मी तुम्हाला सांगितले. हरतालिका मातेचं व्रत हे सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ असे व्रत आहे. आणि हरतालिका मातेचं व्रत हे पार्वतीनं शंकर म्हणून पती मिळावा यासाठी हे अगदी श्रद्धेने मनापासून केलं होतं. यानंतर जेव्हा तिनं शंकरांना विचारलं की तुम्ही मला पती स्वरूपात कसे प्राप्त झाला, त्यावेळेला शंकर महादेवांनी पार्वतीला कथा सांगायला सुरू केली. आणि त्यानंतर जी कथा होती ती सर्व कथा ही हरतालिका मातेच्या कथेमध्ये वर्णन केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण सर्व मुली किंवा सर्व स्त्रिया या हरतालिका मातेचं व्रत करतात. तर सुवासिनी महिला ह्या पतीचं दीर्घायुष्यासाठी व्रत करतात आणि कुमारिका मुली ह्या मनासारखा पती मिळवण्यासाठी हरतालिका मातेचं व्रत करत असतात. तर तुम्ही अशा पद्धतीनं अगदी मनापासून हे व्रत नक्कीच करा. तर हरतालिका मातेचं व्रत कसं करायचं, अगदी सोप्या पद्धतीनं पूजा कशी करायची ह्याविषयी माहिती देणारा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. आणि हरतालिका मातेची कथा ही नक्कीच आवर्जून ऐका. आणि तुम्हाला जर ती कथा हवी असेल ती सुद्धा आपल्या चॅनलवरती मी टाकलेली आहे. तर ते सर्व व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघून घ्या. तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत तुम्ही कोणत्या रंगाची साडी नेसू शकता, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू शकता, कोणत्या टिकली लावू शकता ह्याविषयी थोडक्यातच माहिती दिलेली आहे. आणि सर्व महिलांनी ही जी माहिती मी सांगितली त्यापैकी तुम्ही नक्कीच साड्या परिधान करा. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.